नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला MPSC मधला एक नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे। तो म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आणि फौजदार मर्यादित जे असतात विभागीय परीक्षा प्रगत मार्गदर्शन याच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन PSI साठी आपल्याला लागणारा म्हणजेच कायदा पेपर 1 आणि पेपर 2 यांच्यासाठी 300 गुणांसाठी असलेला तो पेपर आहे। त्याच्या पेपरामध्ये भारतीय संविधान जो आहे, भारतीय संविधान त्यांच्यावर आधारित काही प्रश्न किंवा भारतीय दंड संहिता बरोबर, त्यानंतर आपण पाहिलं की फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे जे आहेत यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे। मग पहिला आहे भारताचे संविधानाविषयी आपण थोडक्यात बोलूया। भारताचं संविधानाविषयी म्हणजे आता भारताच्या संविधानाविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला भारतीय संविधानाचे संक्षिप्त घोषवारा आहेत त्याच्यावर आपल्याला थोडक्यात आपल्या लक्षात घ्यावा लागेल बरोबर। मग आपण थोडा मुद्दा त्याला देऊया, एक आपण मुद्दा त्याला देऊया। तो मुद्दा म्हणजे कसा राहणार आहे तो आपल्याला म्हणजे लक्षात येऊन जाईल। म्हणजेच आपण काय करूया, भारतीय बघा आता याच्यामध्ये भारतीय घोषवारामध्ये आपण बघितलं, आपण एक प्रसिद्ध म्हणजे सगळ्यांनी एक प्रसिद्ध पोलीस उपनिरीक्षक फौजदार असतो बरोबर। या मर्यादित विभागीय परीक्षा मार्गदर्शन या पुस्तकातून आपण जर विचार मांडला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निर्देश याच्यावर नुसार केलेला संपूर्ण अभ्यासक्रम त्यांचे विश्लेषण करता येतं बरोबर। पण आपल्याला एक सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला एक संविधानाचा मूलाधार असतो, एक मुद्दा आहे संविधानाचा मूलाधार बरोबर। हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, त्याच्याविषयी पण आपण बोलूया। एक मिनिट आपल्याला व्हिडिओ चालू याच्यावर आपल्याला बघावं लागेल। आपण एक सर्वात आहे इकडे लिहून घेऊया घोषवारा। चला आपण याच्याविषयी थोडक्यात म्हणजे संविधान जो आहे, संविधानाचा मूलाधार आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात बोलूया म्हणजे तुमच्याही लक्षात येऊन जाईल। संविधान हा एक संमिश्र दस्तऐवज आहे बरोबर। त्याचा केवळ कायदा म्हणून नवं म्हणजे कायदा म्हणजे तर काय, कायदा बनविणारा यंत्रणा म्हणून अनिवार्थ असलेला एक पाहिजे बरोबर। भारताचा सरकार कुठलाही असेल म्हणजे भारत सरकारच्या लिखित स्वरूपाचे संविधान दिलेले आहे। आता संविधान कधी लिहिलेले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। संविधान म्हटलं तर म्हणजे काय, एक याच्यामध्ये आपण एक मांडला 26 नोव्हेंबर बरोबर, म्हणजे काय 1949 रोजी बरोबर। या रोजी काय झाला रोजी बरोबर, काय झालेलं आहे बरं सांगा बरं। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 19 रोजी त्याचा स्वीकार केला गेलेला आहे, म्हणजे काय याचा स्वीकार करूया बरं, स्वीकार। आणि त्यानंतर म्हणजेच काय एका वर्षानंतर म्हणजे 26 नोव्हेंबर बरोबर। बघा 26 म्हणजे एक वर्ष बघा, नोव्हेंबर 1950 रोजी बरोबर, 50 रोजी हा म्हणजे काय अंमलात आलेला आहे, काय झालेला आहे अंमलात आलेला आहे। म्हणजे एक वर्ष म्हणता येणार फक्त थोडेसे दिवस, म्हणजे काय 49 म्हणजे 1949 रोजी, त्यानंतर एका वर्षानंतर आपल्याला काय त्या ठिकाणी दिसून आलेले 50 बरोबर। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघितलं संविधानामध्ये काही संस्थांमध्ये संबंध काही निश्चित निर्धारित केले गेलेले आहेत, तो आपल्याला महत्त्वाचा पाहायचा आहे बरोबर। आता या ठिकाणी सर्वात प्रथम आपण पाहायला गेलं संविधान म्हणजे विविध संस्था बरोबर व शासनाचा क्षेत्र, आणि दुसरा आहे कार्यकारी
वैधानिक किंवा न्यायालयिक संस्था, म्हणजे एकूण असं 5 आहेत. मग ते 5 पैकी आपण 2 सांगितलं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने व स्थानिक शासन, बरोबर. आणि याद्वारे आपण जर अजून एक घेतलं तर चौथं घेतलं तर लोक व शासन, बरोबर. आणि शेवटचं 5वाचं आहे राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्न. मग आपण एक याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बोलूया की म्हणजे पहिलं आपण याच्यामध्ये थोडक्यात आपलं संविधान म्हटलं, बरोबर. आपलं संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून आहे, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी त्यामध्ये 22 भाग बघा. संविधानामध्ये बघा, संविधानामध्ये आपण घेऊया 22 भाग, बरोबर. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण व 395 म्हणजे 395 जर पाहिलं आपण अनुच्छेद आता अनुच्छेद म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यात समजून घेऊया, बरोबर. अनुच्छेद हा अनुच्छेद म्हणजे नेमकं आपल्याला समजून घ्यायचंय. अनुच्छेद म्हणजे काय, घटनेमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार ज्या बाबींसाठी कायदे बनवू शकते, बरोबर, कायदा किंवा कायदे बनवू शकते त्या बाबींच्या ज्या अनुक्रमामध्ये असेल, बरोबर, किंवा अनुक्रमांकात असेल नमूद करण्यात आलेला आहे त्याला अनुच्छेद असं म्हटलं गेलं. म्हणजे आर्टिकल लिहिला गेलेला आहे बाबा, तो त्याला आपण काय अनुच्छेद असं म्हणतो, बरोबर. म्हणजे अनुच्छेद मी तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी त्याला स्पष्टतेची व्याख्या थोडक्यात सांगितली, तुमच्या लक्षात येऊन जाईल. मात्र अनुच्छेदामध्ये प्रत्यक्ष संख्या, या अनुच्छेदामध्ये प्रत्यक्ष संख्या किती असते माहिती का, 444. किती, 444 संख्या असते या अनुच्छेदामध्ये. किती, एक मिनिट दिसतंय का तुम्हाला, या अनुच्छेदामध्ये 444 असतात इतके या ठिकाणी आहे. आणि या अनुच्छेदापैकी अपवाद आणि व मर्याद आहेत. तर त्यामध्ये 12 अनुसूचनाचे जोडलेले आहेत आणि 2007 पर्यंत बघा यांच्यामध्ये 2007 बरोबर पर्यंत जे पर्यंत 93 सुधारणा करण्यात आलेल्या. किती, 2007 पर्यंत एकूण टोटल 93 जे आहेत 93 याच्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. किती सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, बरोबर, सुधारणा झालेल्या आहेत, बरोबर. आता या करण्यात आलेल्या आपल्या संविधानामध्ये संघ राज्य पद्धतीने, बरोबर, आपल्या संविधानामध्ये संघ राज्य पद्धतीने सविस्तर चर्चा केलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार, बरोबर, यांची रचना केंद्र सरकार व राज्य सरकारने अधिकाऱ्यांसह या ठिकाणी आपल्याला मानलेले आहे, बरोबर. म्हणजेच कुठलाही असेल याच्यामध्ये. एक मिनिट, व्हिडिओ आहे की नाही आपल्याला ते बघून घेऊया. तर यांच्यामध्ये अधिकारांची सुस्पष्ट व सुनिश्चितपणे विभाग करण्यात आलेली आहे. वैधानिक याचा संबंध प्रशासकीय संबंध आणि वित्त संबंध व राज्यातील व्यापार आणि वाणिज्य, बरोबर, व्यापार व वाणिज्य या प्रकरणात सविस्तर चर्चा केलेली सुद्धा या आपल्याला दृष्टिकोन केलेला आहे. मग आता आपण सर्वात महत्वाचं याच्यामध्ये अजून एक मांडू शकतो, उद्देशिका. बरं, इथंच मी लिहून घेतो थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी, बरोबर. दिसतंय ना, हा, उद्देशिका. आता याच्यामध्ये सुद्धा उद्देशिका म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संविधान उद्देशिकामध्ये ही संविधानाची मूलभूत भाग आहे, सर्वात महत्वाचा भाग आहे. उद्देशिकेमध्ये असंही म्हटलेलं आहे की लोकांना संपूर्ण प्राधिकार किंवा असून म्हणजे संविधानाचा उद्गम त्यांच्यापासून होतो, बरोबर. तिला संविधानाची एक गुरु किल्ली पण म्हटली आणि संविधानाचा आत्मा सुद्धा समजला गेलेला आहे, बरोबर. आता या ठिकाणी संविधानामध्ये सर्व नागरिकांना आणि सामाजिक व आर्थिक राजकीय न्याय म्हणजे अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा असे जे काय आहे स्वातंत्र्य, दर्जा या संधीची समानता राखणं गेलं पाहिजे, प्राप्त झाले करून देण्यात मजकूर असलेला एक जाहीरनामा समाविष्ट केलेला असतो, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एकात्मतेचा जोर दिला गेलेला आहे.
आणि भारतीय गणराज्याची उद्देशिका निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुद्धा केलेली आहे. आणि उद्देशिकेमध्ये 1976 मध्ये एकदा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कधी? 1976 रोजी या एकदा दुरुस्ती करण्यात आलेली आणि या उद्देशिकेमध्ये मूलभूत संरक्षण असलेले विनिष्ट उद्दिष्टांचा एक कक्षा निश्चित करण्यात आलेला आहे. बरोबर, आग्रह धरण्यात आले. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला गेला आणि या दिवसात संविधान म्हणून एक मानला जातो. बघा, म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण भारताचं सरकार कसं राहणार, म्हणजे भारताचं सरकार म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला त्याची बऱ्याच माहिती आपल्याला मिळवून घ्यायचं आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओला आपण टाकून घेऊ. समजलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.